तालुक्यात काल रविवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली। 2 तालुक्यांसह तब्बल 16 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। खामगाव नजीक पुरात 4 चाकी कार वाहून गेली। सुदैवाने वाहनात कुणीच नसल्याने संभाव्य अनर्थ टळला। अपुऱ्या आणि अनियमित पावसाची नोंद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि रहिवाशांची आर्त हाक वरुणराजाने अखेर ऐकली। काल रविवारी रात्री 10 वाजेनंतर सुरू झालेला पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात कोसळत राहिला। खामगाव आणि मोताळा तालुक्यात जास्त जोर असल्याने या दोन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली। खामगाव तालुक्यात तब्बल 92.8 तर मोताळा तालुक्यात 90.4 मिलीमीटर इतक्या कोसळधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांना झोडपले। खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी, पेडका, पानतोंडा, आवार, नागपूर, नागापूर अशा गावात कोसळधार पावसाने काल रात्रभर हजेरी लावली। खामगाव नांदुरा मार्गावरील सुटाळा गावानजीक नदीला आलेल्या पुरात एक कार वाहून गेली। सुदैवाने या कारमध्ये कोणीच नसल्याने संभाव्य अनर्थ टळला। ही कार नदीच्या काठावर उभी करण्यात आली होती असं गावकऱ्यांनी सांगितले। याचबरोबर काठावर असलेली पाणटपरी सुद्धा वाहून गेली।